मित्रांनो, दिवाळीच्या शेवटच्या दिवशी आपण भाऊबीज साजरा करतो. पण कधी विचार केलाय का की याची सुरुवात कशी झाली? तर झाले असे की सूर्यदेव आणि संज्ञादेवी यांना दोन अपत्य जन्माला आले. यमराज जो मृत्यूचा देवता आहे आणि यमुना जी पृथ्वीवर नदीच्या स्वरूपात आहे. लहानपणापासूनच या दोघांमध्ये अटूट प्रेम होते. पण काळ जसा जसा पुढे गेल्या यमराजाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि तो यमुनाकडे येण्यास टाळाटाळ करू लागला. यमुना दरवर्षी तिच्या भावाला बोलवायची आणि यमराज नेहमी म्हणायचे की वेळ नाहीये. पण एक दिवशी यमराजांच्या मनात अपराधीपणाचा संकोच निर्माण झाला आणि तो यमुनेला भेटायला तिच्या घरी गेला. यमुनेची प्रेमसेवा पाहून त्याचं मन भरून आलं. तो खूप प्रसन्न झाला आणि त्याने यमुनेला विचारलं की तुला काय वरदान हवे. तेव्हा यमुनेने स्वतःसाठी काहीही न मागता तिच्या भक्तांसाठी एक वरदान मागितले की जे भाऊ बहीण या दिवशी एकमेकांना प्रेमाने भेटतील त्यांना दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीचे वरदान मिळावं. म्हणूनच या दिवशी आपण भाऊबीज साजरा करतो. हा फक्त एक सण नाही तर प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे. मित्रांनो, या भाऊबीजेला तुमच्या बहिणीला नक्की भेटा, कारण या नात्यामधल्या प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही. धन्यवाद.